महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा वाटपाची तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली. हो शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आज यादी जाहीर करण्यामध्ये आली. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्याची संख्या पाहता सरकारने आता निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये वितरण करूया, त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार. शेतकरी बांधवांनो, आज पहिला टप्पा जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काहीच तासामध्ये आता निधी जमा देखील होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या ऐकल्या, परंतु आता एकदम खरी अपडेट सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे आणि ब्रेकिंग न्यूज शेतकरी बांधवांनो आली आहे. राज्य सरकारचा निर्णय झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यासोबत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. बघा, एक काम सरकारने करायचं सांगितलं, ते केल्याशिवाय पीक विमा येणारच नाही. आणि त्यासोबत याच 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होणार. कोणते आहेत ते 16 जिल्हे, चला पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, हो महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी सरकारने दिली. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांसाठी आणि 85 तालुक्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा निर्णय झाला आणि पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आज आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पीक विमा आणि नुकसान भरपाई यादी आता जाहीर केली. डीबीटीच्या माध्यमातून हा पीक विमा जमा केला जात आहे आणि 17,000 रुपयांपर्यंत हा पीक विमा पोहोचला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 17,000 रुपयांपर्यंत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु आता डायरेक्ट निर्णय झाला. आता डायरेक्ट निधी खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. या निर्णयाअंतर्गत वर्धा आणि बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी निधी जमा केला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल मोठी घोषणा आज केली आहे आणि सरकारने 16 जिल्हे सांगितले आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. या 16 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, सरकारने 16 जिल्हे आणि 85 तालुक्यांमध्ये पैसे वाटपाचे कडक आदेश आता दिले आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे त्यामध्ये लातूर आणि जालना बघा मधील पात्र या ठिकाणी तालुके आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लातूर आणि जालना हे पण जिल्हे पात्र या ठिकाणी झाले आहे. या पण जिल्ह्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार. बघा, आता सरकारने यादी या ठिकाणी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद. पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे नाशिक. या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, येथील 17,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. ज्यांना मागील अनुदानाची रक्कम मिळाली नव्हती त्यांना अतिरिक्त 10,000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आणि पात्र शेतकऱ्यांची यादी व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. पात्रतेमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तुम्ही लक्षपूर्वक बघा. पुढील जिल्हे सरकारने सांगितलंय अकोला आणि अमरावती. बघा, या देखील जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा यामध्ये कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. डायरेक्ट निधी
DBTच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. म्हणजे की तिकडून रिमोट दाबलं आणि इकडे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा, असा हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितलंय तसाच धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार विमा कंपन्यांनी कोणताही अपेक्षा न घेतल्यामुळे परतावा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आली असं जरी म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही. कारण की पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आता पीक विमा मिळत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम सरकारने करायचं सांगितलं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आता बघा, पुढील जिल्हे सरकारने सांगितले आहे. परभणी आणि बुलढाणा मधील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हक्काचे पैसे कोणत्याही कपातीशिवाय थेट पोहोचणार असून प्रशासकीय पातळीवर सर्व तांत्रिक तयारी आता झाली आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या पुढील टप्प्यामध्ये समाविष्ट असलेले आणि बघा 85 तालुके. बघा, सरकारने सध्या यादी जाहीर केली आहे. सरकारने सांगितले आहे 16 जिल्ह्यांची यादी. या 16 जिल्ह्यांमधील जेवढे काय तालुके आहे तेवढ्या तालुक्यांमध्ये वितरण होणार. बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि त्यानंतर नागपूर या जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. यामुळे विमा कंपन्यांच्या नफेखोरीला आता चाप बसून खऱ्या अर्थाने गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता पीक विमा कधी येईल. अखेर तो दिवस आता आला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो, कारण यादीमध्ये जर नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे चंद्रपूर आणि सातारा. बघा, हा जिल्हा आहे. या भागामध्ये देखील पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये देखील निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, सरकारने सांगितलं आहे या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यांमधील जेवढे काही तालुके आहेत तेथे निधी मिळणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा रक्कम जमा झाल्याची मेसेज देखील येणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे काम तुम्हाला सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे की लक्षपूर्वक आहे का. बघा, ही मोठी रक्कम मिळवण्यासाठी सरकारने या ठिकाणी जळगाव आणि धुळे यांसारख्या जिल्ह्याचा पण समावेश केला आहे. आणि बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचे फार्मर आय डी. बघा, फार्मर आय डी तुमचे असायला पाहिजे. बघा, तरच तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर आधार कार्ड तुमचं असायला पाहिजे, ते पण अपडेट झालेलं तरच तुम्हाला लाभ मिळणार. म्हणजे की 15 वर्षांपेक्षा जुनं काय तुमचं आधार कार्ड असेल तर अपडेट करून घ्या. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड अपडेट आहे, ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक झालं आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार. हा पीक विमा 17,000 रुपये हेक्टरी आहे. हो शेतकरी बांधवांनो, हा निधी सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. शेवटी तुमचे नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असल्याची खात्री करून घ्या. राहिलेले सर्व तांत्रिक कामे आपल्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढारामुळे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, जरी तुम्हाला 5 तासानंतर पीक विमा भेटला नाही तर उद्या का होईना तुम्हाला पीक विमा मिळणार. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा अडकतो, परंतु 100% पीक विमा येत्या काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, 100% पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून पीक विम्याच्या बातम्या ऐकल्या परंतु पीक विमा आला नाही. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा, अशाच महत्त्वाच्या बातम्या इथून पुढे देखील तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.